मग असा एकच राजा आतापर्यंत का होऊन गेला की त्याच काळामध्ये फक्त शेतकरी सुखी होता. त्याचाच कालखंड असा कसं काय गणला जातो की त्यामध्ये शेतकरी पूर्णपणे आनंदी होता. त्याचं कारण असं होतं की त्या काळामधली अर्थव्यवस्था आणि आजची पण अर्थव्यवस्था जर बघितलं तर ह्याचा पायाच मूळ शेतकरी आहे. म्हणजे जगामध्ये जे काही चालू आहे किंवा जी काही माणसं जगतायत, जे काही उद्योगधंदे आहेत, त्याचा मूळ पाया शेतकरीच आहे ना. कारण तुम्ही बघा की नोकरी करणारा माणूस, एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस, तो काम करतो परंतु शेती पिकवतो का? नाही. व्यापार करणारा माणूस व्यापार करतो, नफा कमवतो, पण शेती पिकवतो का? नाही. एखादा उद्योगपती मोठा उद्योग सांभाळत असत पण शेती सांभाळतो का? नाही. राजकारणी माणूस सगळ्या जगात म्हणजे देशाचं राजकारण करीत असेल, सगळे कपट कारस्थानं करीत असत, परंतु शेतीमध्ये खालीवर करायला जमतं का त्याला? करतो का तो? नाही. मग आता हे जे सगळे वर्ग आहेत यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न कोण सोडवतो? शेतकरी सोडवतो. मग शेतकऱ्यांनी जर त्यांना कसदार अन्न नाही दिलं तर हे जगतील का? तुमची बुद्धी चालावा, तुमचा उद्योग चालावा, तुमचा व्यापार चालावा म्हणून सगळ्याला चालविण्याचं काम शेतकरी करतो. आणि जगाची रीत आता अशी झालेली आहे की जो तुम्हाला जगवतो, जो तुम्हाला आधार देतो ना, काय त्याच्यावरतीच लाथा घालतात. म्हणजे ही रीत आहे की माणसं काय करतात माहिती का, की जो मेन आधार आहे त्याला कधीच चांगलं म्हणत नाही, स्वतःला शहाणं समजतात. आणि आजकाल ते जास्त वाढलेले आहे. म्हणजे ज्याला आपण शेतकरी हा जगाचा अन्नदाता म्हणतो नुसतं, परंतु प्रत्यक्ष त्या अन्नदात्याचे पांकुनी फेडतो का? नाही. आणि मग ती सुबुद्धी कुठल्या राज्यकर्त्यामध्ये नाही, कुठल्या सत्तेमध्ये नाही. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असे कसं म्हणता येईल? आता राहिली प्रश्न काय माहिती का, की शेतकऱ्यांची कर्जमाफी. शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण क्रांतिसिंह नाना पाटील म्हटले होते की मिटलं आणि फिटलं. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ केलं असं म्हणायचंच नाही. कारण कुठलंही सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्याला जे मदत करतं ना, ते त्याच्यावर उपकार करीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय सांगितलं होतं की शेतकऱ्यांना अशी मदत करा की ती जर शेतकरी मागायला आला तर त्याच्याकडून तारण म्हणून गवताची काडी घ्या. म्हणजे गवताच्या काडीच्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलं जात होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे ती गवताची काडीसुद्धा शेतकऱ्याची खूप मौल्यवान आहे, हा त्यातून त्यांनी संदेश दिला. म्हणजे शेतकरी जे पिकवतो ते तर आहेच, पण त्याच्या बांधावरची गवताची काडी ही सगळ्या सत्तेपेक्षा, राज्यकारभारापेक्षा मौल्यवान आहे. मग आज आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, मग त्यांच्या विचारांचा आदर्श कुठं कोण घेते? कोणीच घेत नाही ना. कुठला राज्यकर्ता जय म्हणतो त्याच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर, फोटोसमोर डोकं टिकवताना फोटो काढतो, परंतु डोकं टेकवल्यानं त्या महाराजांचे गुण त्यांच्या अंगामध्ये येतात असं थोडीच आहे. आजकाल काय झालेलं माहिती का, जेवढे ढोंगीन लबाड लोक आहेत का, ते काय करतात माहिती का, देवाच्या धर्माच्या देवळामध्ये महापुरुषांच्या फोटोसमोर जातात आणि डोकं टेकवतात. त्या ठिकाणी काहीतरी मदत केली म्हणून किंवा एखादं स्मारक केलं म्हणून गाजावाजा करतात, पण त्यांच्या गुणांचं आचरण हे कोणामध्येही नाही. हे सगळे ढोंग काय, हे सर्वसामान्य माणसाला फसवण्यासाठी, शेतकऱ्यांना वेड्यात काढण्यासाठी हे ढोंग करायचे. आणि शेतकऱ्यांना काय माहिती का, जोपर्यंत त्यांच्या अनुभवाला येत नाही तोपर्यंत ते सगळ्याला खरं मानतात, विश्वास ठेवतात. आणि म्हणून आत्तापर्यंत काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचा विश्वासघात होत आलेला आहे. मग त्याला दोषी शेतकरी पण आहे ना, की कोणावरही उठलं सुटलं टाक विश्वास, ह्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याला सत्य बसवू. पण माझं म्हणणं असं आहे की मूळ विषय की शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये द्यायला पाहिजेत. तसं तर 50,000 रुपये जरी दिले ना तर फार म्हणजे ते सुद्धा कमी आहेत. पण कमीत कमी सुरुवात म्हणून तुम्ही काय करा, 10,000 रुपये महिना द्या, किंवा रब्बीच्या टायमाला 50,000, खरीपाच्या टायमाला 50,000 मतदान करा. त्यानं राष्ट्र गरीब होणार नाही, राज्य गरीब होणार नाही. ते सहज देणं शक्य बरं का, फक्त देणारा पाहिजे आणि त्याला शेतकऱ्यांचं हित कळालं पाहिजे. तर ते कसं ते तुम्हाला सांगतो.
आता मला सांगा की तुम्ही तुमचं गाव जर बघितलं तर गावामध्ये तुमचा सरपंच असतो. हां, सरपंचाच्या हाताखाली 10-5 सांभाळणारे कार्यकर्ते असतात, पिद्दू त्याचे चेले. मग ते चेले जगवायला सरपंच काय करतो माहिती का, रोजगार हमीतलं काम देतो. एखादं इकडून तिकडून आणलेलं, आमदाराकडून आणलेलं, मंत्र्याकडून आणलेलं काम देतो, त्यांना करून घेणार, त्यांच्याकडून काम करून घेतो. मग मला सांगा की एक काम कमीत कमी 20-20 लाखाचं असतं, 25-25 लाखाचं असतं, बरोबर आहे की नाही? एका गावातलं सांगतो मी. आणि मग तिथं ते काम ओरिजिनल असतं का? नाही, फक्त त्या योजनेच्या नावाखाली त्या कार्यकर्त्याच्या खिशात पैसे द्यायचे असतात, बरोबर. मग एक काम करा ना, असले लबाड धंदे किंवा लबाड कामं, खोटे कामं सगळे बंद करा, सगळे बंद करा. की जिथं बोगस कामं होतात का तिथले बिलच देऊ नका आणि ते करू बी नका तसले कामं. आज तुम्हाला सांगतो, जर मी काही इस्टिमेट वाचले, शहराचे असू द्या, गावाचे असू द्या, समजा एखादा रस्त्याचं म्हणजे काम आहे, आणि रस्त्याचं काम आहे समजा की आता कदम वस्तीपासून भोसले वस्तीपर्यंत रस्ता करायचा आहे. इस्टिमेट मध्ये लिहिलेलं असतं, कदम वस्ती ते भोसले वस्ती खडीकरण करणे, मुरुम टाकणे, काम मंजूर होतं. 5-50 लाख रुपयाचं, 25 लाखाचं, जे काही त्याची किलोमीटरचं अंतर असेल त्याप्रमाणे पैसे मिळते. एखादा किलोमीटर असला तर 22-24 लाखाचं सहज इस्टिमेट होतं. 2-3 किलोमीटर असला तर तेवढं 75,000 लाख कोटी रुपयापर्यंत जातं. मग तो काय करतो, पहिल्या वर्षी तो रस्ता करून घेतो, दुसऱ्या वर्षी तोच रस्ता पुन्हा त्या नियोजनामध्ये टाकतो. तो कसा टाकतो माहिती का? पहिल्या वेळेस काय टाकलेलं असतं, कदम वस्ती ते भोसले वस्ती. दुसऱ्या वेळेस टाकतो भोसले वस्ती ते कदम वस्ती. काय केलं, फक्त बदललं. मग तिसऱ्या वेळेस काय करतो माहिती तुम्हाला, कदम वस्ती आणि भोसले वस्तीच्या मध्ये जर एखादं मंदिर असलं तर तिसऱ्या वेळेस ते काय करतो, मंदिर ते भोसले वस्ती, हां, आणि मंदिर ते कदम वस्ती. काय म्हणजे एकच काम किती वेळा, 4 वेळा 5 वेळा फिरून फिरून तिथंच. आणि रस्ता तो झालेला असतो, किंवा थोडंफार त्याला डागडुजी केलं की कोट्यावधी रुपये उचलून घेतो. मग आता हे सरकारला हे दिसत नाही का? राज्यातले सगळे कामं असले बंद करा ना, बरोबर. आता मी सांगितलं हे फक्त राजकारणातल्या किंवा कार्यकर्त्याच्या भ्रष्टाचाराचं. आता प्रशासनातला आणि अधिकाऱ्यांचा जर भ्रष्टाचार बघितला ना, तर बोगस गोष्टी करण्यासाठी हे शासनाची कितीतरी विल्हेवाट लावतात ना. आता त्या सगळ्याचं नामोल्लेख मी करणार नाही, कारण आपला विषय तो नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही सरकार म्हणून सरकार चांगलं चालवा. बळीराजाची, छत्रपती शिवरायाचं तुम्ही नाव घेता, तर त्या पद्धतीनं म्हणजे राज्यकारभार करा, भ्रष्टाचार थांबवा. हे भ्रष्टाचारी बंद झाले का नाही की राज्याच्या तिजोरीत इतका अमाप पैसा शिल्लक राहील की त्यामधून तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला लाख रुपये जरी वाटले ना तरी बी शिल्लक राहील. म्हणजे काय व्हायला लागलं माहिती का, इथं जो कष्ट करतोय, घाम करतोय, त्याची किंमत नाही, पण जो लबाडी करतोय, जो चोरी करतोय ना, काय त्याचा उदो जास्त व्हायला लागला. मग तुम्ही जर समजा करते धरते या राज्याची, तर तुम्हाला कळायला पाहिजे ना की आपण कोणाच्या बाजूने राहिलं पाहिजे, सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे का चोराच्या बाजूने राहिलं पाहिजे. आता राज्यकर्ते जर चोर असले तर ते सत्याच्या बाजूने कशाला राहतील? म्हणजे ते म्हणतात ना, ते चोर भाई ते काय, हम भी नकटे तुम भी नकटे, ये सब नोकटो का मेला है, चोर मौसेरे भाई, चोर मौसेले भाई. आणि ते दुसरी एक म्हण आहे की हम भी नकटे तुम भी नकटे, ये सब नोकटो का मेला है, और वो जो नाकवाला है वो भी हमारा चेला है. मग असे जर चेले तुमच्या आजूबाजूला असले तर तिथं सरळ नाकावाले माणसं कसे टिकणार? अशी गत शेतकऱ्यांची झाली. आता दुसरी गोष्ट आणखी काय की शेतकरी जो आहे ना, फक्त राजकीय लोकांनीच दाबलेला नाही. शेतकरी पातळात घालणं म्हणजे काय की त्याला कधी वरीच येऊ द्यायचं नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल, राजकीय सत्तेच्या दृष्टीनं त्याला सहाय्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत त्याला खाली खेचते, धार्मिकतेच्या बाबतीत खाली खेचते. खरं जर तुम्ही बघितलं ना, आता आजचा जे शेतकरी आहे का, म्हणजे अगदी पुरातन काळापासून आज बी जर शेतकरी आहे ना, तर तो त्याच्या गावातच कैद केलेला आहे. तो कसा कैद केलेला माहिती का, त्या गाव शिवारावरती तुम्ही जर बघितलं ना तुम्ही, तर प्रत्येक गावाच्या शिवारावरती देव बसविलेले. म्हसोबा असतो, आसरा असत्या, भोनाई असते, वेगवेगळे देव आहेत. हे चारही बाजूने असते शिवार.
आता हे मी विचार करायचो की हे कशामुळं असतील बोरा देव हे गावाच्या प्रत्येक शिवारामध्ये. हां तर जुने माणसं म्हणायची किंवा गावाचं संरक्षण करण्यासाठी असतं. मग मी म्हणतो की गावाचं जर संरक्षण करण्यासाठी जर इतक्या देवाची टोळी गावाच्या शिवारावर आहे तर मग शेतकरी सुधरत कसा नाही आणि त्याचं संरक्षण कसं काय होत नाही. ह्यो शेतकरी दर पोळा आला, दिवाळी आली, पाडवा आला की पोतवर नारळ नेऊन त्याला फोडतो, बरोबर आहे का नाही, त्याला जपतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण तरी बी त्याला देव तारीत कसं काय नाही. त्याचं कारण असं आहे की ते देव आहेत का, हे देव म्हणजे पहारेदार आहे, पण शेतकरी त्या कैदखान्यातला बंदिवान आहे. त्याच्या बाहेर, त्या शिवाराच्या बाहेर त्याला येऊ द्यायचं नाही. मग ते कसं माहिती आहे तुम्हाला, की ह्या देवाची यात्रा संपली की त्या देवाची सुरू होती, त्या देवाची कंदुरी संपली की त्या देवाचं सुरू होतं, बरोबर आहे का नाही. आणि मग मला सांगा की आपल्या हिंदू धर्मात सणवार तर काय म्हणजे दर महिन्यालाच आहेत ना, ते सणवार सोडून पुन्हा हे देव बी सुरू होतात ना, आलं का लक्षात. मग मला सांगा ते प्रत्येक देव खुश करायला दर महिन्याला ह्याला आधीच तर उत्पन्न कमी, एकारात 20,000 पीक कमवतो हां, आणि प्रत्येक देव 1,000 रुपयाला बी धरलं त्याने, 1,000 रुपये बी धरले तर 12 महिन्याचे 12,000 ते दिवस तिथं लुटायला लागले ना त्याला. पुन्हा ते मी फक्त निवळ किंवा त्यांचं ते काय थोडंफार करणी धरणी किंवा ती काय म्हणते त्याला आपलं देणगी, ह्याचा जर हिशोब केला तर ते 10-12 हजाराला तिथंच खापला ना, आणि 8,000मध्ये त्याचा प्रपंच कसं चालू नव्हतं त्याच्या उत्पन्नावर. आणि मग त्याने ती फाशी घेणार नाही तर काय होणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी दिसत नाही, दिसतात का हां, की देवाच्या नावाखाली त्याचं काय कसं वाटोळं व्हायला लागलं, धर्माच्या नावाखाली कसं वाटोळं व्हायला लागलं. बरं हे शेतकऱ्याला बी बरं वाटतं ना, एवढा विचार तो करीतच नाही ना की आपला पैसा कुठं चालला आहे. बरं दुसरी गोष्ट कसं आहे माहिती का, ह्या प्रत्येक देवाची भक्त मंडळी टोळी कुठं बी जा तुम्ही, आता टोळ्याचा फेस आलेला आहे. जसं ते कुरडू रानात येतं का नाही बिलाईत फिलाईत, तसं आता देव स्थापन करायचा आणि त्याच्या नावाने 4 जण तयारच होते बुकं घेऊन. हां मग ते भंडाऱ्याला द्या पैसे, भंडाराला हां सप्ताहाला द्या पैसे. हां नाही दिलं तर काय होतं माहिती का, की ते लगेच काय करते 4 माणसामध्ये त्याला वाळीत टाकल्यासारखं करते, किंवा त्याला सहकार्य करीत नाही, त्याला बांधावरून जाऊ देत नाही, त्याला रस्त्यावरून जाऊ देत नाही. मग आता मला सांगा की हे इथं सरकार नाही आहे, इथं तुमचीच माणसं आहेत, तुमचीच भावकी आहे, तुम्हीच शेतकरी आहेत. शेतकरी शेतकऱ्याला संपवतो अशा पद्धतीनं. शाळेतला मास्तर जर म्हणला ना तुझ्या पोराची परीक्षा फीस आली, तू 100 रुपये भर, किंवा तुझ्या पोराला वही नाही, तू काय करतो शेतकरी माहिती का, त्या पोराची जी काय 100 रुपये भरायचे ते मागं ठेवतो, पण आधी त्या देवाची देणगी देतो. त्याचं कारण काय माहिती का, की त्याच्यावरती दबाव आहे गावाचा. त्याच्याशिवाय तो गावात जगू शकत नाही ना, नाही तर त्याला बाजूलाच टाकलं जातं, त्याच्याविषयी वाईट हे गोष्टी केल्या जातात. मग हे करणारे कोण आहे, शेतकरीच आहेत ना, आलंच लक्षात. थोडक्यात इथं शेतकरीसुद्धा कारणीभूत आहे की शेतकऱ्यांची जात संपली, कारण त्याला त्याचं कुळ, त्याचं मूळ कळालेलं नाही. हां त्याला जर म्हणजे हे जर ज्ञान असतं ना तर त्यांनी केलंच नसतं. आज मला सांगा की किती शेतकऱ्यांना माहिती आहे बळीराजाचं नाव माहिती, बळीराजाचा इतिहास, त्याचं पुराण काय माहिती, तो कसा संपला काय माहिती, बरोबर का. आणि जरी समजा माहीत झालं तर त्याचं तर्क वितर्क, त्यामागची कारणं शास्त्रशुद्ध कळतात का, तेवढी बुद्धीच नाही ना शेतकऱ्याकडं, तेवढं विश्लेषण करण्या इतकं अजून नॉलेज आलेलंच नाही. कारण शेतकऱ्याचे पोरं आता शिकायला लागले. बघा तुम्ही, जर बापाने 7वीला शाळा सोडलेली असली तर आता त्याचं पोरगं 10वी शिकते, म्हणजे शेतकऱ्याची दुसरी पिढी आता म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्याची दुसरी नाही तर तिसरी पिढी सुशिक्षित व्हायला लागली. आणि मग हे सुशिक्षित व्हायला लागले कारण जोपर्यंत हे 7वीपर्यंत 10वीपर्यंत शिकत होते तेव्हा कोणाला काय अडचण नव्हती, बरोबर आहे का नाही. पण ह्यांचे पोरं ज्यावेळेस समजा 12वीच्या पुढं जायला लागली, कुणी इंजिनिअरिंगला जायला लागली, कुणी आर्किटेक्टला जायला लागले, कुणी लॉ करायला लागले, कुणी मेडिकल करायला लागले, आणि 4-2 पोरं नोकरीत यायला लागली की सरकारने काय केलं, शिक्षण महाग करून टाकलं. त्याच्या शैक्षणिक साहित्यावर GST बसून टाकला, कर बसून टाकला, महाविद्यालयाचं खाजगी करून टाकलं, पैसे भरा आणि शिका. म्हणजे आज तुम्ही कुठं बी 12वीनंतर गेले ना तर आधी पैसे लागतील. सरकारी शिक्षण संपलं. आता ज्या सरकारला स्वतःच्या सरकारी शाळाच सांभाळता येत नाही, किंवा जो सरकार शासकीय मालमत्ता सांभाळू शकत नाही, त्याला सरकार कसं म्हणायचं, बरोबर आहे का. म्हणजे कोणासाठी संपवलं त्यांनी, की शेतकऱ्याचे पोरं पुढं यायला लागलेत म्हणून त्यांनी काय केलं, शिक्षणाचे दारं अशा पद्धतीने बंद केली. कारण त्यांना माहिती आहे की शेतकऱ्याकडे लाख रुपये शिकवायसाठी नसतेच, पैसे नसले की आपोआपच अर्धे पोरं तिथं गळून जातात. बरं मग शेतकऱ्यांनी काय केलं, मग आम्हाला नाही बुवा काय म्हणते त्याला
पैसे नाहीत आमच्याकडे. मग आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, ती काय शिष्यवृत्ती द्या, आरक्षण द्या, अशा मागण्या सुरू केल्या की मग ह्यांनी काय केलं माहिती का, नीटचा घोटाळा, MPSCचा घोटाळा, बरोबर आहे का, सुरू केलं. म्हणजे नोकऱ्यासुद्धा घोटाळ्यातून, म्हणजे पडद्या आडून दुसरे जे पैसे देतील ते भरायचे आणि शेतकरी तसाच दारात उभा करायचा, त्याची पोरं तसेच उभा करायचे. म्हणजे त्याच्याकडे गुणवत्ता जरी असली तर त्याचा असा बुद्धिभेद केला जातोय, त्याच्या अशा पद्धतीने त्याच्या संधी हिसकावून घेतल्या जात आहेत. बरं, तिसरी गोष्ट काय माहिती का, बरं ठीक आहे ते नीटचा घोटाळा झाला, अमुक झाला, पण सरकारकडं स्वतःचा आता अस्तित्वात काय राहिलेलं आहे. मी काल बातमी वाचली, आता ते नीटच्या परीक्षा 12वी नंतर आयोजित करणारं NTA जे आहे ना, NTA नावाला आहे, नावाला. त्याचं कारण काय माहिती का, की ते पेपर सेट कोण करतं, NTAचे लोक, म्हणजे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यात विषयाचे ते तयार करते. म्हणजे पेपर तयार करणार कोण झालं, सरकार जरा. पण परीक्षा कोण घेतं माहिती तुम्हाला, परीक्षा घेतात खाजगी लोक, खाजगी कंपन्या, त्याला म्हणतो आपण आउटसोर्सिंग. म्हणजे परीक्षा घेण्याचे अधिकार कोणाला दिले, बाह्य कंपन्याला दिले, बरोबर. बरं ठीक आहे, त्यांना का द्यायना. मग त्यांचं काम काय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेंटरवरती त्यांनी स्वतः परीक्षा घ्यावा ना, ज्या कंपनीला काम दिलं त्यांनी घ्यावा. पण तसं नाही, तिथं परीक्षा घ्यायला पुन्हा आणखीन सरकारी शाळा, खाजगी शाळा, अनुदानित शाळा, ते तिथले कर्मचारी पगारी, बऱ्याचदा पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा होतात ते सरकारी नोकरदार. म्हणजे तिथं जागा सरकारची, अनुदानित शासन सहकार्य शासन अनुदान देत असलेल्या संस्थेचं जागा, यंत्रणा त्यांची, आणि पैसे कोणाला चालले, खाजगी कंपनीला. म्हणजे नावाला फक्त मीडिएटर कंपन्या आणि पैसे त्यांच्या मार्फत काढून घ्यायला लागतं सरकार. राष्ट्राचा काय फायदा आणि लोकांचा काय फायदा, मग घोळ होतील नाही तर काय. मग तुम्हाला जर समजा सगळं आउटसोर्सिंगच्या नावाखाली देशाच्या तिजोऱ्या, राज्याच्या तिजोऱ्या जर तुम्हाला लुटायच्या असल्या तर मग कशाला शिकविता आणि कशाला शिक्षण संस्था चालविता आणि कशाला शेतकऱ्याची कर्जमाफी करता. सगळं तुम्ही गबाळ बांधा, गटुडे बांधा आणि जा पळून विदेशामध्ये. जे ते येतोय भ्रष्टाचार करतोय, जे ते येतोय खाजगीकरणाच्या नावाखाली सगळं सरकार विकून टाकतोय. आज मला सांगा, फक्त शेतकऱ्याची शेती विकायची बाकी राहिली. काय राहिली, ते मागं आंदोलन बी झालं म्हणते ते पंजाबला, की शेतकऱ्यांचे ते शेती काढून घ्यायचा कायदा झाला. आता मला सांगा की तुम्ही सरकारचं स्वतःचं अस्तित्वच काही ठेवलं नाही, आलं का लक्षात. तिथं शेतकऱ्यांची कर्जमाफी देणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, हे काय मनापासून हे राज्यकर्ते करीत असतील म्हणता का तुम्ही. अहो, त्यांना रुपया देऊ वाटत नाही शेतकऱ्याला. परंतु काय माहिती का, की हे आजच आपल्या अंगावर चालून येण्यापेक्षा हे पुढं ढकलायची, वेळ ढकलायची का माहिती कर्जमाफीमध्ये. ज्याला खरं करायचं आहे का, त्याला मागायची आणि द्यायची गरज नाही, तो मनाने सगळं करील. काय जर समजा एखाद्या राज्यकर्त्याच्या मनात आहे की हे राज्य, इथला शेतकरी, इथला विद्यार्थी, इथला युवक सुधारायचे आणि त्याला काम द्यायचं आहे आणि ह्या आपल्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक माणसाचं उद्धार करायचा आहे, तर 5-5 वर्षाची गरज नाही, 10-10 वर्षाची गरज नाही. काय एका वर्षामध्ये सगळा राज्य आणि देश सुधरू शकतो. फक्त निर्णय घेणारा खंबीर पाहिजे आणि तेवढा प्रामाणिक आणि पवित्र पाहिजे. काय हे लबाड लोक आहेत ना, ह्यांना 10 वर्ष नाही 100 वर्ष जरी सत्तेत बसवलं तर हे शेवटी मोगली आहेत ना, मोगली हे अवतार आहेत. यांना काय देवाचे अवतार म्हणायचं नाही. हे परकीय आक्रमक आहेत का, त्यांच्यापासून तयार झालेले कपटी लोक, त्यांचे वंशज, ते तुम्हाला 1000 वर्ष बसवले तरी तुम्हाला उद्धार काय करणार आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे, शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे. कोणाचे झेंडे, कोणाचे दांडे उचलून घेऊन पळण्यात काही उपयोग नाही. तुम्हाला जर समजा इथून पुढं जगायचं असेल, इथून पुढं जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर लोकांच्या भरोश्यावर, सत्ताधाऱ्यांच्या भरोश्यावर राहू नका बाबा. आणि इथून पुढं असले पक्ष आणि असे घराणेशाही चलविणारे लोक राजकारणात अजिबात येऊ देऊ नका. आता तुम्हाला पोरं नाहीत का, शेतकरी भीक मागायला जातो राज्यकर्त्याकडे, तुम्हाला तुमचे पोरं नाहीत, त्यांना उभा करा ना, राहा पोराच्या पाठीशी. आपल्या गावातलं पोरगं आमदार झालं पाहिजे, आपल्या गावातलं पोरगं जिल्हा परिषद मेंबर झालं पाहिजे. गाव म्हणून त्याच्या पाठीमागे राहतं कुणी नाही राहत. गावातलाच माणूस पाडण्यासाठी गावातले 2 पार्ट्या होत्या. अरे तुमच्या गावातल्या माणसावर विश्वास नाही आणि तुम्ही दुसऱ्या माणसाच्या विश्वासावर कर्जमाफी मागायला लागले, अनुदान मागायला लागले, त्याच्यानंतर तुमच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडं शिष्यवृत्त्या मागायला लागली, आरक्षण मागायला लागली. आता ती किती मनापासून देत असतील याचा विचार करा ना.
म्हणून तुम्ही तुमच्या गावापासून आधी एक व्हा. मी जसं अगोदर म्हणलं ना, तुमचा जे गावातला कैदखाना आहे ते आधी सोडून द्या. काय आधी तुमचं घर सुधरा. तुमचे पोरं हे तुमचे देव आहेत. हां, तुमच्या पोरांना जर तुम्ही व्यवस्थित कामाधंद्याला, नोकरी पाण्याला जर लावलं ना, तर तुम्हाला देवाच्या दारात जाऊन कोंबडे बकरे कापायची आणि त्याला नवसं करायची गरजच नाही. देव म्हणतो का तुम्हाला या आणि माझ्याकडे हे करा? आणि हे सगळं म्हणजे काय म्हणते त्याला, भ्रम आहेत, भ्रम. त्या भ्रमातून बाहेर या. वस्तुस्थिती आणि जगामध्ये आज काय चाललं आहे, काय स्पर्धा आहे, ती समजून घ्या. हे मला म्हणायचं आहे. अगोदर काय करा की ते देवाला म्हणावं, बाबा माझ्या पोराचं शिकायचं आहे, आता मी काय 4-2 वर्ष तुझा काही उद्धार करू शकत नाही. ते कर्ज माझ्यावर राहू दे बाबा. माझं पोरगं जेव्हा नोकरीला लागेल, माझा पोरगं जेव्हा कामाधंद्याला लागेल आणि माझ्या घरात जेव्हा चांगली लक्ष्मी चालून येईल, तर त्यावेळेस मी काय करीन, हे असं करीन, त्यावेळेस करा. अगोदरच त्याला असं म्हणजे ते लाच दिल्यासारखं करू नका. हे म्हणजे धर्म भ्रष्ट करायचा, देव भ्रष्ट करायचा, नैतिक भ्रष्टतेचा हा मार्ग आहे ना. कारण देवाला तुम्ही लाच द्यायला लागले म्हणजे तुमच्यामध्ये गुणवत्ता नाही, तुम्ही तेवढ्या शुद्ध आचरणाचे नाहीत ना. लाच देतो तो काय चांगला माणूस असतो का देवाला? आणि दुसरी गोष्ट, देवाला लाच द्यायची तुमची लायकी काय? अरे देव कुठं, तुम्ही कुठं? म्हणून आधी देवा धर्माच्या गाव पातळीवरच्या भिंती तोडा, त्याच्यातून बाहेर या. त्यातून जरी तुम्ही बाहेर आले का, तर तुम्हाला मग खरे चेहरे, खरं राजकारण, खरे लोक आणि फसवे कोण आहे ते कळतील. आधी तुम्ही गावातून बाहेर या. हे मला म्हणायचं आहे. कर्जमाफी फिर्जमाफी हे तात्पुरता इलाज आहे. यावर्षी कर्जमाफी मागतात, पुढच्या वर्षी कोण आहे पुन्हा तुम्हाला जवळ करायला? पुन्हा 5-10 वर्ष तुम्हाला हे सरकार म्हणजे आत्ताच कर्जमाफी दिली ती, आता काय मागायला लागली? म्हणजे असे तुमचे वर्षानुवर्ष प्रश्न सुटणार नाही. काय मागायचं आहे तर शाश्वत मागा. हे सरकार तुम्हाला काही देत आहे म्हणजे उपकार करीत नाही. काय त्याच्या खाली दबावाखाली राहू नका. सरकार चालविणारे तुम्ही आहेत, सरकार जगविणारे तुम्ही आहेत. तुम्ही राज्यकर्ते व्हा. तुम्ही खरे मालक आहेत या म्हणजे या देशाचे, या जमिनीचे आणि इथल्या प्रत्येक गोष्टीचे. शेतकरी मालक आहे, शेतकरी बाप आहे, शेतकरी देव आहे. स्वतःची किंमत स्वतः करा, एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद.